तुम्ही बघताय 2026 मध्ये IT जॉब मार्केट किती चेंज होते. फ्रेशर्स असू द्या की एक्सपिरियन्स, त्यांना काय पाहिजे, किंवा जर स्किल असेल तरच तुमच्याकडे पैसा आहे. स्किल असेल तरच तुम्हाला जॉब लागतो. स्किल असेल तर तुम्ही जॉब स्विच करू शकता. स्किल असेल तरच तुम्हाला चांगलं पॅकेज भेटू शकतं आणि तुम्ही साईड इन्कम पण करू शकता जर तुमच्याकडे स्किल असेल तर. तर मी आज असेच 5 हाय पेइंग इन्कम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जे लोक जॉब करत आहात त्यांच्यासाठी पण साईड इन्कम चांगली गोष्ट आहे. आणि जे फ्रेशर्स लोक आहेत जे IT साठी वर्षानुवर्ष म्हणजे जॉब शोधतायत पण त्यांना जॉब मिळत नाहीये, त्यांच्यासाठी पण मी ITचे हे 4 ते 5 असे हाय पेइंग स्किल सांगणार आहे. जे स्किल तुम्ही 3 ते 6 महिन्यामध्ये हे करून प्रॅक्टिस करून लर्न करून तुम्ही त्याचा पैसा कमवू शकता. आणि ॲट द एंड मी माझं पण सांगणार आहे की मी साईड इन्कम कसे करतो, माझं ऑफिसचं म्हणजे ऑफिसचं जॉब वगैरे करून साईड इन्कम मी कसा करतो, सॅटर्डे संडे कसं वर्किंग करतो, कॉन्टेंट क्रिएटर कसं करतो, त्यातून मला पैसा किती मिळतो, ते पण मी तुम्हाला ॲट द एंड सांगणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. फर्स्ट आहे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग हर एक बिझनेस तुम्ही ऑब्झर्व करा की कुठलाही बिझनेस आज ऑनलाईन जातोय. आज आपण ऑनलाईन कनेक्टेड आहोत. ऑनलाईनचे क्लासेस असेल, ऑनलाईनचा बिझनेस असेल, ऑनलाईनच्या ॲड असतील, मेटाच्या ॲड असतील, गुगलच्या ॲड असतील, या सगळ्या गोष्टीवरती थोडंसं तुम्हाला स्किल्स, तुम्ही म्हणणार की आम्हाला तुम्ही पहिलाच असा टॉपिक सांगितलं की जो आमच्या हाताबाहेर आहे की आम्ही त्याचा विचार नाही करू शकत. खूप लोक बघा, मराठी मुलं पण त्या गुगल ॲड्समध्ये आहेत, लाखोचा पैसा कमवत आहे. खूप मुलं आहेत ज्यांनी याचं स्टडी केलेला आहे आणि गुगल ॲडमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये ते गेलेले आहेत आणि त्यांनी चांगला पैसा कमवलेला आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता, जॉब पण लावू शकतो आणि तुम्ही साईड इन्कम पण करू शकतो. त्यामध्ये जास्त काही नाही. डिजिटल मार्केटिंग जर तुम्हाला करायचं असेल ना, तर समजा थोडंफार मार्केटिंगचं फाउंडेशन असेल, त्यानंतर मेटाचे ॲड्स असतील, गुगलचे ॲड असतील, लाईव्ह जे काही प्रॅक्टिस असते बघा, तुम्हाला काय ना, जिथे जिथे तुम्हाला समजा तुम्ही डायरेक्टली गुगल करू शकता, यूट्यूब करू शकता, लर्न करू शकता, छोट्या छोट्या ॲड्स वगैरे करू शकता. गुगल ॲड आता जर समजा ज्याला ज्याला डिजिटल मार्केटिंग करायचं ना, त्यांनी डायरेक्ट कमेंट करा. माझं जसं गुगलचे ॲड वगैरे जसं पिन आला काय आला, तर मी तिथे तुम्हाला त्या रिलेटेड पण एखादा इन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्ही समजा चांगलं करिअर करायचं असेल ना, तर हे डिजिटल मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात पैसा पण खूप आहे. सेकंड आहे UI UX. UI UX खूप इम्पॉर्टंट आहे. UI म्हणजे काय की नॉर्मल जे काही डिझाईन आहे आणि UX म्हणजे काय की एक युजर इंटरफेस इम्प्रूव्ह करणं. तर यामध्ये बघा तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता. वेबसाईट डिझाईन करू शकता, टेम्पलेट करू शकता, ते विकू शकता. तुम्ही ऑनलाईनमध्ये समजा तुम्हाला काही इन्स्टा वगैरे आहे त्या मार्केटिंगमध्ये तुम्ही सांगू शकता की आय कॅन डिझाईन स्टॅटिक वेबसाईट, डायनॅमिक वेबसाईट, तुमची रिक्वायरमेंटनुसार कस्टमाइज करून देऊ शकतो. किंवा अजून कोणाचे जे काही हे आहेत लोक आहेत समजा ज्यांचा ऑफलाईन बिझनेस आहे, त्यांना ऑनलाईन नेण्यासाठी तुम्ही त्यांना डिझाईन देऊ शकता. आणि ह्या गोष्टी ना, ह्या स्किल आहेत ना, तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता. ह्यातून चांगला पैसा आहे. एका दिवसामध्ये एक वेबसाईट करू शकता. आज तुम्ही ऑनलाईन जाऊन बघा वेबसाईटची प्राइस काय आहे, ॲपची प्राइस काय आहे. 2-2, 3-3 हजार रुपयाला तुम्हाला एका दिवसात तुम्ही वेबसाईट बनवू शकता आणि 2-2, 3-3 हजार रुपये दिवसाला कमवू शकता. तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये कसं की समजा तुम्हाला एक फिग्मा हे टूल आहेत. फिग्मा बेसिक आलं तुम्हाला, वायर फ्रेम प्रोटोकॉल्स, त्यानंतर ॲप डिझाईन वगैरे, तुम्हाला डेस्कटॉप ॲप असतील, वेब ॲप असतील, हे एकदम सोपं आहे. तर त्यानंतर समजा तुम्हाला काही केस स्टडीज वगैरे आहेत त्या पण तुम्ही करू शकता. फ्रीलान्स पण करू शकता. जर तुम्हाला चांगलं ह्यात आलं तर तुम्ही जॉब पण अप्लाय करू शकता. नंबर 3, कॉन्टेंट क्रिएटर आणि व्हिडिओ एडिटिंग. आता मला सांगा, मी पण कॉन्टेंट क्रिएटर आहे, व्हिडिओ एडिटिंग पण करतो. जर मला समजा एखादा कॉन्टेंट लागतोय, मला माझ्या टॉपिकचा माझा जो काही निश आहे तो IT जॉब रिलेटेड करतो. मला काही व्हिडिओ काढायचे, मला कोणतरी एखादा हेल्पर पाहिजे. हां, तो मला सांगेल की कॉन्टेंट असा आहे, हे तुम्हाला स्क्रिप्ट आहे, हे आहे. त्याचे पण पैसे लोक घेतात. त्यानंतर व्हिडिओ शूट. आता जर समजा मी एखादा व्हिडिओ शूट करतोय, व्हिडिओ शूटसाठी जर मला लोक लागत आहे, ते पण लोक पैसे घेत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ एडिटिंग. कॉन्टेंट क्रिएटर असे लोक आहेत त्यांना व्हिडिओ एडिटिंग खूप बोरिंग वाटतं. त्यामुळे खूप लोक व्हिडिओ म्हणजे हे कॉन्टेंट करत नाही, कारण व्हिडिओ एडिटिंग त्यांना जमत नाही. खूप भारी सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ करायचे असतात. ती स्किल जर तुमच्याकडे असेल ना, तुम्ही घरी बसल्या बसल्या पण करू शकता. ॲप आहेत, भरपूर सारे ॲप आहेत. असं नाही की त्याला खूप मोठा काही मोबाईल लागतो, कॅमेरा हे लागतो किंवा काय लागतो. तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता, छोट्या मोठ्या मोबाईलमध्ये करू शकता, त्यानंतर लॅपटॉपमध्ये करू शकता, डेस्कटॉपमध्ये करू शकता. खूप भारी आहे. समजा तुम्ही थंबनेल बनवू शकता. कॅनवामध्ये वगैरे पण काही टेम्पलेट आहेत जिथे तुम्ही थंबनेल वगैरे बनवू शकता. लोकांचे मोठे लोक आहेत, आपले पण थंबनेल 2-3 जे काही कॉलेजचे मुलं होते ते मुलं पण थंबनेल बनवत होते. 25-50 रुपीज पर्यंत ते घेत होते एका थंबनेलचे. तर हे असे जे इन्कम्स आहेत ना, हे खूप
खूप म्हणजे खूप चालतंय सध्या, खूप बूममध्ये आहे. आणि येणाऱ्या इन फ्युचरमध्ये तर कॉन्टेंट क्रिएटर आणि व्हिडिओ एडिटिंग खूप जास्त बूममध्ये येणार आहे. त्यामध्ये खूप जास्त पैसा आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, तुम्हाला त्यावरती पण सांगा. मी डिटेल व्हिडिओ पण तुम्हाला देतो आणि ते म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला हे कसं इन्कम स्टार्ट करायचं आहे ते पण देतो. पण व्हिडिओ एडिटिंग आणि कॉन्टेंट क्रिएटर पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही करू शकता. फोर्थ आहे लर्न टू सेल. मला एक सांगा, कुठलाही आपण कुठेही शोरूमला जातो, कुठल्या कंपनीत जातो, कुठल्या ऑफिसमध्ये जातो, तिथं कोण असतं? रिसेप्शन, सेल्समॅन. सगळ्यात आपण जिथं जा तिथं आणि आपल्याला कोण पूर्ण गाईड करतं? सेल्समॅन. त्याचं कम्युनिकेशन बघा, त्याचा कॉन्फिडन्स बघा, त्याचा सेल करायचं म्हणजे एखादा समजा आपण एखाद्या कारच्या शोरूममध्ये गेलो, तर तो असं असं समजतो की ती माझी कार आहे आणि माझं माझं शोरूम आहे आणि मी ती कार सेल करतोय. तो कधी पण बघताना बघा, आमच्या शोरूमचं असं नाही म्हणत, माझ्याकडे एवढे एवढे अवेलेबल आहे, माझ्याकडे हा हा कलर अवेलेबल आहे, माझ्याकडे हे अवेलेबल आहे. जो हे जो कॉन्फिडन्स आहे ना, हा जो स्पीकिंग स्किल त्याला स्किल म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लर्न टू सेल हे स्किल ज्याच्याकडे आहे ना, ते कुणीही कितीही पैसा कमवू शकतो. म्हणजे ज्याच्याकडे स्किल सगळं आहे, सगळं डेटा आहे, पण त्याला बोलता येत नाही, त्याचा काहीच उपयोग नाहीये. आणि ज्याच्याकडे बोलता येतं आणि बाकीचं काही खूप कमी आहे, तो ऍडजस्ट करून कसंही करू शकतो. सो लर्न टू सेल हे जे स्किल आहे ना, हे खूप पॉवरफुल आहे. येणाऱ्या खूप फ्युचरमध्ये, सध्या तर खूप म्हणजे बूममध्ये आहे, पण येणाऱ्या फ्युचरमध्ये पण हे स्किल खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. बोलायला शिका, कम्युनिकेशन शिका, कॉन्फिडन्स शिका, हे इम्पॉर्टंट आहे. आणि गोष्टी सेल्समॅन हे तुम्ही कमी समजू नका. सेल्समॅन लोक खूप जास्त पैसा कमवत आहे. असं म्हणत नाही की मी ऑफलाईन एखाद्या शोरूम मध्ये जाऊन तुम्ही सेल्समॅन केलं पाहिजे. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहेत. पण जे तुम्ही हे लर्न टू सेल हा जो बिझनेस आहे किंवा हा हे स्किल आहे ना, सगळ्या लोकांकडे पाहिजे. आणि लास्ट आहे फुल स्टॅक डेव्हलपमेंट. तुम्हाला आय टीमध्ये जर जॉब करायचा असेल तर हे स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला ऑफलाईन फ्रीलान्सिंग करायचं असेल तर हे पण स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ॲप बनवू शकता, तुम्ही वेबसाईट बनवू शकता, तुम्हाला हवं ते यामध्ये करू शकता. म्हणजे कसं की तुम्ही फुल स्टॅकमध्ये कसं की त्यामध्ये फ्रंट एंड पण आलं आणि बॅक एंड पण आलं. हे पूर्ण डेव्हलप करणं आहे. त्यामध्ये HTML असेल, CSS असेल, त्यानंतर जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, बॅक एंड, डेटाबेस, ऑथेंटिकेशन, प्रोजेक्ट म्हणजे सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आल्या. तुम्हाला सर्टिफिकेशन पण करायचे आहेत, लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स पण द्यायचा आहे, गिटचे प्रोजेक्ट पण तुम्हाला शेअर करायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता आणि त्यातून तुम्हाला चांगला पैसा पण येऊ शकतो. हे तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता असं नाही. आणि खूप साऱ्या वेबसाईट आहेत, आपण त्यावरती पण व्हिडिओ केलेला आहे फ्रीलान्सिंगच्या. आपण वेबसाईट पण हे केलेलं आहे की कुठे कुठे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता किंवा काय, तो पण व्हिडिओ बघा. इन डिटेलमध्ये मी सगळ्या फ्रीलान्सिंगच्या सगळ्या URL वगैरे सगळे दिलेत, ॲप दिलेत की तुम्ही कुठं फ्रीलान्स करू शकता, पैसा कमवू शकता किंवा काय. आणि हेच जे 5 स्किल आहेत ना, जर तुम्ही IT जॉब जरी करत असाल किंवा ॲज अ तुम्ही IT मध्ये जॉब बघत असाल ना, तरी हे 5 स्किल्स ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ एक्सपिरियन्स हे तुम्हाला स्किल्स आले पाहिजे. यामधून तुम्ही खूप जास्त पैसा कमवू शकता. लिटरली तुम्ही जॉब पण सोडून देणार एवढा तुम्हाला पैसा या 5 स्किलमधून तुम्हाला भेटू शकतो. ओके. सो तुमचं आवडतं कोणतं स्किल आहे किंवा तुमचं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय जास्त सध्या म्हणजे चांगलं स्किल्स आहे ज्यातून तुम्ही पैसा कमवू शकता, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या स्किल्स रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा आहे किंवा एखाद्या स्किल रिलेटेड डिटेल व्हिडिओ हवा आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका, खूप इम्पॉर्टंट चॅनल आहे. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.